नात्यागोत्याला पण वाटतं शेती म्हणजे फालतू काम आहे, याचं चांगलं काहीतरी 2 नंबरचा बिझनेस असता म्हणजे मग आपला माणूस मोठा आहे असं, किंवा राजकारणात असता म्हणजे मोठा आहे. म्हणजे ज्या क्षेत्राला लोक रोज नावं ठेवतात त्याच्यात असणं आजही लोकांना बरं वाटतं, पण शेतीत नको. शेतीमुळे त्याच्यामुळे म्हणे आमची इज्जत कमी होती. ओके. कारण शेतकरी इतकं सगळं या सगळ्या सिस्टम आहे. पण आता कुटुंबात कसं आहे, कुटुंब तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. कुटुंबाला रोज काम आहे, रोज पैसे आहे, त्याच्यामुळे कुटुंब एकदम खुश आहे. कुटुंबाच्या आधी मनात नव्हतं शेती करायची. यांनी नोकरीला जावं, महिन्याचा पगार आणावा, मी लिस्ट देणार, त्यांनी ते आणून द्यावं, फार मेकअपच्या साहित्य सहित सगळं, आणि मी रोज टीव्ही आणि रिमोट बघत बसावं बस. फक्त आल्यावर त्याला ग्लासभर पाणी द्यायचं, म्हणजे आल्या आल्या पाणी देणं, आणि आठवड्यात एकदा फिरायला नेणं सुट्टीच्या दिवशी. अशी क्रेज थोडीशी कुटुंबामध्ये. पण आमची सगळ्यांची कुटुंब जी आहेत ना, कुटुंब पूर्ण साथ देतात. म्हणून आम्ही दर महिन्यातला 1 दिवस ठेवला, पूर्ण कुटुंबाला घेऊन कुठल्या तरी कृषी पर्यटन केंद्रावर जायचं, छान गप्पा मारायच्या, तिथल्या शेतकऱ्यांची चर्चा करायची, डोंगरावर चढायचं, त्यांची काय फळं भाज्या असेल त्या खायच्या, असा आनंद घेतो. म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन नाही फिरत, असं कृषी पर्यटन केंद्र. म्हणजे आमचा पैसा आमच्या शेतकऱ्याच्याच कुटुंबात गेला पाहिजे.